तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? तिथं उभा आहे, सांगा तुम्ही, मी कमी करतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो. कुणाच्या विरोधात शेटो टाकतात? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात. अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावी. मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातला. मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही. कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत. तुम्ही सगळे मला ओळखताय. बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो. त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला. बरं, मला सांगा, इथं नारायण राणेचं कुणी आलेलं नाही, आता तुम्ही बसून काय करणार आहात? मी अर्धा तास वाट बघणार आहे. मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय. नाही आले तर निघून जाणार घरी. फक्त सांगितलं ना काही सगळ्यांना. साहेब काहीच भूमिका नाही. ते मला धमकी दिले, तुम्ही वाट बघतो काय करतो. माझा लढा पहा. पण त्यांनी तुम्हाला, राज ठाकरे माझे नेते आहेत. असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य. जो कुणी राजसाहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल. तुम्ही राजसाहेबांवर टीका करू नका. माझ्या साहेबांवर काय टीका केली तुम्ही? महाकुंभवरून, पाण्यावरून. अहो, तुमच्यापेक्षा वयाने, तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव. नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे. बाबा, मोठ्या माणसाला आहोजाव बोललं पाहिजे. नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरे घेऊन आपण घरी आलतात. चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली. नारायण राणे साहेब आपण होता. अहो, माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय. अहो, आता मला आता करताय ना. अहो, फिजिकली काही मन आहे. मी तयार केली का मन ती? आता दुनिया वापरते, आमच्याविषयी लोक मन वापरतात. आम्ही काय असंच म्हणतो का? आमच्या तर जातीवर जातात लोक. आम्ही देतात का कुणाला? हे सगळं बा, तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. तुम्हाला धक्का बसला असता. अरे मैं तो जर्रा था, नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले.